दिवसभर आईच्याच खोलीच्या बाहेर पहारा देत बसणार आहात का? अहो, मी तुमची बायको आहे. लग्न करून मला तुम्ही या घरात आणले आहे. माझ्याप्रती सुद्धा तुमची काही जबाबदारी आहे की नाही, की फक्त आईलाच चिटकून राहणार आहात? आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून राधाबाई म्हणाल्या, सुनबाई, मी आजारी होते, त्यामुळे संजीव माझ्याजवळ पूर्ण रात्रभर बसून होता ग. तेव्हा सुनबाई म्हणाली, तुम्ही तर आमच्यामध्ये बोलूच नका, तेच चांगलं होईल. आई, जेव्हापासून मी या घरात आले आहे हेच बघत आहे, फक्त दिवसभर मुलाचा जप करत बसता. संजीव, मी तुमची बायको आहे. माझ्याप्रती सुद्धा तुमचे काही कर्तव्य आहेत. कायम आईला चिटकून असता. मला हे सगळं आवडत नाही. संजीव काही बोलणार त्या अगोदरच सुनंदा पाय आपटतच आपल्या खोलीत निघून गेली. एक दिवस संजीव नाश्त्याची प्लेट उचलत बोलतो, सुनंदा, आई केव्हापासून उपाशी बसली आहे. मी तिला यातला एक गुलाबजामुन खायला देऊ का? तेव्हा रागाने लालबुंद होऊन सुनंदा म्हणाली, तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की आईची काळजी करत बसू नका. का माझं डोकं खात असता? मी काय त्या म्हातारीसाठी गुलाबजामुन बनवले आहेत का? कामधंदा तर काहीच करत नाही, फक्त बसून गुलाबजामुन खायचे असतात. तेव्हा संजीव म्हणाला, सुनंदा, आईला तर काम करायचे असते, पण तूच तिला किचनमध्ये घुसून देत नाही. यावर सुनंदा म्हणाली, संजीव, तुमचं तोंड खूपच चालायला लागलं आहे. तेव्हा संजीव चुपचाप आपल्या नाश्त्याची प्लेट उचलतो आणि डायनिंग टेबलवर खायला बसतो. खरं तर सुनंदा आणि संजीवचे लव्ह मॅरेज झाले होते आणि सुनंदाला सासूचा अडथळा घरामध्ये नको होता. परंतु संजीवने तिला खोटं सांगितलं होतं की त्याला आई नाही आहे. परंतु जेव्हा त्यांचे लग्न होऊन ते घरी आले तेव्हा सासूने तिचे स्वागत केले होते. तेव्हा सुनंदा रागाने लालबुंद झाली होती आणि खोलीत जाताच सगळे कपडे सामान इकडे तिकडे फेकू लागली. संजीवला म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलून कोर्ट मॅरेज केले होते की तुमची आई या जगात नाही आहे, पण तुमची आई तर जिवंत आहे. सकाळी सकाळी उठून मला त्यांना चहा देणं, दिवसभर सासूबाई सासूबाई करत त्यांच्या मागे पुढे करणं मला अजिबात आवडत नाही. मला कोणत्याच म्हाताऱ्या बाईच्या पुढे पुढे करायला आवडत नाही. ज्या दिवसापासून सुनंदाचे लग्न संजीवसोबत झाले होते त्या दिवसापासून सुनंदा आपल्या सासूला त्रास देत होती. पण राधाबाई तर तिला आपल्या मुलीसारखंच मानत होत्या. तिच्या कामांमध्ये त्या कधीच आडकाठी करत नव्हत्या. तिला हवं तसं त्या करून देत होत्या. तिला सगळं स्वातंत्र्य राधाबाईंनी दिलं होतं. परंतु सुनंदाला सासू सहन होत नव्हती. तिला त्यांच्यासोबत राहायचंच नव्हतं. संजीवने तिला खोटं सांगून तिच्यासोबत लग्न केले होते, परंतु संजीवचे आपल्या आईवर प्रेम होते. आज सुनंदाचा वाढदिवस होता, त्यामुळे सुनंदाने आज खूप तयारी केली होती. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले, सामोसा, गुलाबजामुन, बर्फी आणि माहिती नाही काय काय. संध्याकाळी एक छोटीशी पार्टी होती, ज्यामध्ये सुनंदाचे काही खास नातेवाईक आणि मैत्रिणी येणार होत्या. सुनंदाने थाळा उचलला आणि त्यात भात आणि मसाला टाकून आपल्या पतीला संजीवला म्हणाली, जाऊन हा नाश्ता त्या म्हातारीला देऊन या. संजीव सुद्धा चुपचाप आईच्या खोलीत ते जेवणाचे ताट घेऊन पोहोचला. तेव्हा आई दरवाजावरच उभी होती, कारण राधाबाईंना खूपच जोरात भूक लागली होती. भुकेने व्याकुळ झालेल्या राधाबाई आपल्या मुलाला समोर पाहून खूप खुश होतात आणि जेवणाचे ताट घेऊन म्हणाल्या, बाळा, काय घेऊन आला आहेस? आज तर सुनबाईचा वाढदिवस आहे, काहीतरी खास घेऊन आला असेल ना? गुलाबजामुनचा सुगंध तर पूर्ण घरभर पसरला आहे आणि मला गुलाबजामुन खूपच आवडतात बघ. दे इकडे ताट आणि बस माझ्याजवळ. तेव्हा संजीव म्हणाला, नाही आई, मी इथे जास्त वेळ बसलो तर सुनंदा रागराग करेल. आज तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला तिचा मूड खराब करायचा नाही. हे घे, तू खाऊन घे. ताटात भात आणि मसाला पाहून तर राधाबाईंची भूकच मेली. ताट पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. संजीव म्हणाला, आई, आज सुनंदाने सामोसा, गुलाबजामुन खूप काही बनवले आहे. संजीवचे बोलणे ऐकताच राधाबाईंच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांना गुलाबजामुन खूपच खाऊशी वाटला. कितीतरी आठवड्यांपासून त्या भात, मसाला, भाकरी, लोणचं खाऊन खाऊन कंटाळल्या होत्या. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, पण बाळा, तू माझ्यासाठी काहीच गोड घेऊन आला नाहीस. एक गुलाबजामुन तरी घेऊन यायचं होतं. अरे, भात आणि हा मसाला किती सुखसुखा आहे, हे मी कसं खाऊ? तेव्हा संजीव म्हणाला, आई, मी तर गुलाबजामुन गुपचूप घेऊन निघालो होतो, पण सुनंदाची नजर त्या गुलाबजामुनवर पडली आणि म्हणाली की या सगळ्या गोष्टी मी त्या म्हातारीसाठी बनवल्या नाहीत. तिच्या मैत्रिणी येणार आहेत, ती त्यांनाच खायला देईल. अजून तिला समज कमी आहे. आई, हळूहळू तिला सुद्धा सगळं काही समजेन ग.
तेव्हा राधाबाई म्हणाल्या, तू खाल्ले का गुलाबजामुन? कसे झाले होते रे? तेव्हा संजीव म्हणाला, हो आई, मी तर गुलाबजामुन समोसा सगळं काही खाऊन आलो आहे. खूप स्वादिष्ट झाले आहे. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून राधाबाईंच्या तोंडाला पाणी सुटले आणि म्हणाल्या, बाळा, गुलाबजामुन वाचले असतील तर मला घेऊन ये. संजीव म्हणाला, आई, मी पाहून येतो. सुनंदा आत्ताच खोलीत गेली आहे. जर झोपली असेल तर मी गुपचूप तुला गुलाबजामुन घेऊन येतो. संजीव आईच्या खोलीतून बाहेर येतो आणि सगळीकडे आजूबाजूला पाहतो की सुनंदा कुठे आहे. तो पाहतो की सुनंदा आपल्या खोलीत बसून आरामात आपल्या मैत्रिणीबरोबर फोनवर हसून हसून बोलत आहे. तेव्हा संजीव गुपचूप किचनमध्ये जातो आणि आपल्या हातात एक गुलाबजामुन लपवून आपल्या आईच्या खोलीकडे जातो आणि आईला देतो. राधाबाई जेव्हा गुलाबजामुनला पाहतात तेव्हा खूप खुश होतात आणि पटकन गुलाबजामुन आपल्या तोंडात एकदाच टाकतात. तेव्हा संजीव म्हणतो, काय आई, एवढा मोठा गुलाबजामुन एकदाच तोंडात टाकलास? अगं, हळूहळू खायला हवा होता. घशात अडकला तर? राधाबाई गुलाबजामुन संपवतात आणि आपल्या मुलाला म्हणतात, बाळा, खरंच गुलाबजामुन खूपच स्वादिष्ट बनले आहे. मला अजून खायचे मन करत आहे. आता एक काम कर, जाऊन एक समोसा घेऊन ये. तेव्हा संजीव नकारार्थी मान हलवत म्हणाला, नाही आई, यावेळेस गेलो तर सुनंदा मला खूप ऐकवेल आणि सोबत तुझी सुद्धा धुलाई करेल. कारण संजीवला माहिती होते की त्याने जर यावेळेस आईची इच्छा पूर्ण केली आणि सुनंदाने पाहिले तर आईला एक गुलाबजामुनच्या बदल्यात कितीतरी दिवस उपाशी राहावे लागेल. कारण सुनंदा कायम हेच करत आली होती आणि आईला एका खोलीत बंद करून ठेवत असायची. संजीव तिला खूप खूप समजवायचा, परंतु ती संजीवचं काहीच ऐकत नसायची. आता राधाबाईंना कधी गुलाबजामुन तर कधी समोसा आठवायचा. त्या पुन्हा पुन्हा त्यांची बोटं चाटत होत्या. तेव्हा संजीव म्हणाला, आई, मी आता जातो, नाहीतर सुनंदा माझे बँड वाजवेल. पण आई, जर रात्री काही वाचले तर घेऊन येईल. संजीव आपल्या खोलीत निघून जातो तेव्हा सुनंदा म्हणते, जेवली का म्हातारी? संजीव म्हणतो, हो, चाटून पुसून खाल्ला आहे. तेव्हा सुनंदा लगेच म्हणते, का? असा कोणता पदार्थ दिला होता की चाटून पुसून खाल्ला आहे? सुनंदाचे बोलणे ऐकून संजीव गडबडला आणि म्हणाला, अगं नाही ग, तिने तर भात आणि मसाला चाटून पुसून खाल्ला आहे. तेव्हा सुनंदा संशयाच्या नजरेने पाहते आणि बोलते, खोटं बोलू नका संजीव, मला माहिती आहे तुम्ही नक्कीच तिला काहीतरी गोड दिले असणार. कारण मी पूर्ण 30 गुलाबजामुन बनवले होते. एक तुम्ही खाल्ला आणि एक मी खाल्ला, तर मग गुलाबजामुन 28 पाहिजे ना? तिथे तर फक्त 27च गुलाबजामुन आहेत. कुठे गेला माझा एक गुलाबजामुन? नक्कीच तुम्ही त्या म्हातारीला दिला असणार. तेव्हा संजीव म्हणाला, नाही नाही सुनंदा, तू चुकीचं समजत आहे. ती तुझ्या बोटात जादू आहे. गुलाबजामुन इतके स्वादिष्ट झाले होते की मला कंट्रोलच झाले नाही आणि मी अजून एक खाऊन टाकला. ठीक आहे ना स्वीटहार्ट, आता मी जातो. मला ऑफिससाठी उशीर होत आहे. संध्याकाळच्या बर्थडे पार्टीला भेटूयात. संध्याकाळी सुनंदाचे नातेवाईक आणि मैत्रिणी येतात. घरात खूप हसण्याखिदळण्याचे वातावरण होते. परंतु बिचाऱ्या राधाबाई एका खोलीत बंद होत्या. का बंद होत्या आणि कोणत्या गोष्टीची त्यांना शिक्षा मिळत होती त्यांना तर काही समजतच नव्हते. कदाचित सासू होणे हीच त्यांच्या जीवनाची कठीण परीक्षा होती आणि त्या सहन करत होत्या आणि रडत होत्या. आणि इकडे सुनंदा आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत मस्तपैकी आपला वाढदिवस साजरा करत होती. कोणी विचारले सुद्धा नाही की तुझी सासू कुठे आहे. चांगल्या चांगल्या पदार्थांचा वास राधाबाईंच्या खोलीत पोहोचत होता आणि त्या त्याच वासाने आपली भूक मिटवत होत्या. सुनंदाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्यानंतर सर्व नातेवाईक आणि तिच्या मैत्रिणी जेवून घरी जातात. तेव्हा संजीवने गिफ्ट खोलून सुनंदाला दाखवले आणि इकडे राधाबाईंना वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत होती. इकडे संजीव सुनंदाला गिफ्ट दाखवत म्हणाला, हे बघ, मी 2 साड्या आणल्या आहेत. एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी. साड्या बघून सुनंदा म्हणाली, आई तर सुती साडी नेसते, त्यांच्यासाठी पैठणी घेऊन यायची काय गरज होती? किती पैसे नासवले. माझ्यापेक्षा महागातली साडी तुम्ही आईसाठी घेऊन आला आहात संजीव. माझ्यासाठी 2,000ची आणि आईसाठी 9,000ची पैठणी घेऊन आला आहात. काय गरज होती इतके पैसे घालवायची? ती म्हातारी आता साड्यांचा ढीग लावेल का? कुठे जायचे असते तिला? सगळ्या वस्तू तर बॉक्समध्ये बंद असतात. तेव्हा संजीव रागाने म्हणाला, सुनंदा, पोरकटपणाची हद्द झाली. हे विसरू नकोस की आईनेच दिलेले आपल्याजवळ सगळं काही आहे.
आणि तुला तिला एक साडी देण्यासाठी एवढा त्रास होत आहे? सुनंदा म्हणाली, अहो, उद्या आपल्याला सुद्धा मुलं होतील. त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करायला हवे ना. आत्तापासूनच पैसे साठवून ठेवू, तेव्हा त्यांचे फ्युचर बनेल. तुम्ही तर मला कायमच चुकीचे ठरवत आहात. त्यांना कुठे साडी नेसून जायचे आहे? सगळ्या साड्या ठेवून खराब होऊन जातील. सुनंदाचे बोलणे ऐकून संजीवला रागच आला. तो रागात म्हणाला, तुला कायमच माझ्या आईचा का त्रास होतो? तुला काही तिची अडचण आहे? तसं पाहिलं तर ती सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे ना. सुनंदा सुद्धा म्हणाली, माझी आई गेली देवाघरी आणि आईसारखी आहे, आई नाही. मी त्यांना आई मानत नाही. मी तर पहिलेच सांगितले होते की माझ्या घरात सासू नावाचा त्रास नाही पाहिजे. संजीव म्हणाला, सुनंदा, तुला आई काय करते? बिचारी शांतपणे एका खोलीत पडून असते. हो का चूक करत नाही तरीही तू तिला त्रास देत असतेस. कायमच माझ्या आईबद्दल उलटसुलट का बोलत असतेस? तुला तुझ्या तोंडावर ताबा ठेवता येत नाही का? हळूहळू त्यांच्या छोट्याशा भांडणाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. संजीव आणि सुनंदाचे खूप मोठे भांडण होते आणि सुनंदा ओरडून म्हणते की मी सुद्धा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमच्या आईसोबत राहा किंवा माझ्यासोबत राहा. आमच्या दोघीपैकी एकीलाच तुम्हाला निवडावं लागेल. संजीव सुद्धा भडकून म्हणतो, जर आई किंवा बायकोमध्ये मला एकीला निवडावं लागेल तर मी माझ्या आईला निवडतो. दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतेस. संजीवचे बोलणे ऐकून सुनंदा आश्चर्यचकित होते. म्हणते, संजीव, हा तुमचा शेवटचा निर्णय आहे? तेव्हा संजीव सुद्धा म्हणतो, हो, हा माझा शेवटचा निर्णय आहे. माझ्या आईने मला 9 महिने तिच्या पोटात ठेवले, सांभाळले, वेदना सहन केल्या. मी तिला सोडू? का सोडू मी तिला? त्यापेक्षा मी तुलाच सोडतो. सुनंदा बोलते, ठीक आहे, मी निघून जाते. मला न्यायला येऊ नका. सुनंदा तिच्या माहेरी फोन करते, जे आज तिचा वाढदिवस साजरा करून गेले होते. बाबा, मला न्यायला गाडी पाठवा. मी आता माहेरी येणार आहे. आता आपला या घराशी कसलाच संबंध नाही. आपले या घरात कोणच नाही. ती सामान पॅक करताना सुद्धा बडबडत होती की आता या घरात माझी काय गरज आहे. सुनंदा आपले सामान पॅक करून बॅग घेऊन घराच्या बाहेर निघून जाते. तरीही संजीव काहीच बोलत नाही आणि दरवाजा बंद करून घेतो. जेव्हा ही गोष्ट राधाबाईंना कळते की त्यांची सूनबाई घर सोडून माहेरी निघून गेली आहे, त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी खाणं पिणं सोडलं. आज सुनंदाला जाऊन 2 दिवस झाले होते आणि 2 दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही तोंडात टाकला नव्हता. आणि याचे कारण त्या स्वतःला समजत होत्या. स्वतःला त्या कोसत होत्या की माझ्यामुळेच सुनबाई हे घर सोडून निघून गेली आहे. एक सासू जिला सुनेने तिळतिळ तडपवले, जेवणसुद्धा व्यवस्थित दिले नाही, आज त्याच सासूला सून माहेरी गेल्यामुळे किती त्रास होत आहे, किती दुःख होत आहे. इकडे संजीवची सुद्धा तब्येत खराब झाली होती. त्याला सुद्धा बरं वाटत नव्हते. संजीवने खूप वेळा तिला फोन ट्राय केला, परंतु सुनंदाने रागात फोन उचललाच नाही. संजीव विचार करत होता की लग्नाच्या वेळेस फेरे घेताना सोबत जीवन मरणाची शपथ घेतली होती आणि एका क्षणात त्याने तोडून टाकली. तेवढाच संजीवचा मोबाईल वाजला. त्याचे लक्ष मोबाईलवर गेले. त्याने लगेच फोन उचलला आणि बाहेर अंगणात फिरता फिरता बोलू लागला. तिकडून सुनंदा म्हणाली, मी तुम्हाला यासाठी फोन केला आहे की मी तुमच्या मुलाची आई होणार आहे. तुम्ही बाबा होणार आहात संजीव. सुनंदाचे बोलणे ऐकून संजीवला खूपच आनंद झाला. तो फोनवरच तिची माफी मागू लागला. म्हणाला, सुनंदा, आता हट्ट सोडून दे. राग सोड आणि आपल्या घरी परत ये. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि इथे सुद्धा जसे आहे तसेच आहे. सगळे तुझी आठवण काढत आहे. तेव्हा सुनंदा म्हणाली, नाही संजीव, आता खूप उशीर झाला आहे. जर तुमची आई तिथे राहणार असेल तर मी त्या घरात अजिबात राहणार नाही. मी त्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आता तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल. संजीव म्हणाला, माझा निर्णय तोच आहे सुनंदा. बोलता बोलता संजीव थांबला आणि त्याच्या तोंडून अजून शब्द निघालेच नाही. तो तर आता कात्रीत सापडला होता. नाही तो त्याच्या पत्नीला सोडू शकत होता, नाही आपल्या आईला. त्याला आता चहूबाजूला अंधारच अंधार दिसत होता. काय करायचं, काय निर्णय घ्यायचा काहीच कळत नव्हतं. तो त्याच्या आईची खूप इज्जत करत होता, परंतु तो आज काहीच निर्णय घेऊ शकत नव्हता. त्याचे हसते खेळते जीवन नरकासारखे झाले होते. काहीच आनंद नव्हता. संजीव अंगणातून घरामध्ये गेला तर त्याची आई दरवाजाच्या मागे उभी राहून सगळं काही ऐकत होती आणि संजीवला पाहून त्या गडबडल्या. राधाबाई संजीवला म्हणाल्या, बाळा, तू बाप होणार आहेस आणि मी आजी.
पण ही आजी इतकी कम नशिबी आहे की मी माझ्या नातवाला माझ्या मांडीवर सुद्धा खेळवू शकत नाही, त्याला प्रेम देऊ शकत नाही. सुनबाईची हीच इच्छा आहे ना की मी इथे राहू नको, तर बाळा मी इथून दुसरीकडे निघून जाते. आपल्या आईचे बोलणे ऐकून संजीव म्हणाला, नाही आई, तू असे काहीच करणार नाही. राधाबाईंनी निर्णय घेतला होता की त्या वृद्धाश्रममध्ये जाणार, पण मुलाचे आणि सुनेचे जीवन नरक होऊ देणार नाही. त्या दोघांच्या मध्ये नाही येणार. त्या आपल्या मुलाचे घर तुटताना पाहू शकत नाही. राधाबाई आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा तू माझी चिंता करू नकोस, तू मला वृद्धाश्रममध्ये सोडून ये. यावर संजीव म्हणाला, आई तू वेडी झाली आहेस का? तू तुझे घर सोडून वृद्धाश्रममध्ये राहणार? तू अनाथ नाहीस, तू या घराची मालकीण आहे. मी असे कधीच होऊ देणार नाही. आणि तू असे परत बोलू नकोस. चांगलं झालं असतं जर मी त्यावेळेस तुझे ऐकले असते आणि तुझ्या विरोधात जाऊन सुनंदासोबत लग्न नसते केले, तर आज आपल्याला हा दिवस पाहायला लागला नसता. राधाबाई म्हणाल्या, बाळा ती तुझी पत्नी आहे, तिच्या विरोधात तुला असे बोलायला शोभत नाही. आई आता मी ऑफिसला निघालो आहे, आपण नंतर बोलूयात. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई घरात पाहिजे. तुला माझी शपथ आहे. जा बाळा, तिला मनव, तिचा रुसवा काढ. आता ती आई होणार आहे, या घराला ती वारस देणार आहे. संजीव चुपचाप ऑफिसला निघून गेला. परंतु संध्याकाळी ऑफिसवरून परत आल्यानंतर त्याची आई त्याला खोलीत दिसलीच नाही. त्या खोलीत फक्त एक पत्र मिळाले, ज्यामध्ये लिहिले होते, बाळा मी जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. जेव्हा त्याने हे पत्र वाचले तेव्हा तो खूप हैराण झाला होता. त्याला आता समजत नव्हते की आता काय करायचे. आईला शोधायचे की आपल्या पत्नीला घरी आणायचे. त्याच्या आईने त्याला स्वतःची शपथ दिली होती. आणि मग संजीव आपल्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला. आणि जेव्हा सुनंदा घरी आली तेव्हा ती खूप खुश होती, कारण तिची सासू घर सोडून निघून गेली होती. आता ती आरामात आपले जीवन जगू शकत होती. हळूहळू संजीव आणि सुनंदाचे जीवन सामान्य होत गेले आणि ते एकमेकांसोबत खूप खुश होते. इकडे राधाबाई वृद्धाश्रममध्ये आपल्या मुलाची खूप आठवण काढत होत्या. रडत होत्या की माझा मुलगा त्रासात असेल, कारण मी त्याला सांगितलेच नाही की मी कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे. आणि त्याने मला शोधण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला असेल, पण त्याला मी सापडलेच नसेल. राधाबाई तिथे कोणासोबत बोलतच नसायच्या. वृद्धाश्रममध्ये त्यांच्या वयाचे असणारे सगळेजण राधाबाईसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे, परंतु त्या काहीच बोलत नव्हत्या. शांत पडून राहायच्या. फक्त खिडकीच्या बाहेर एकटक पाहत बसायच्या की कदाचित माझा मुलगा शोधत शोधत इथे येईल. इकडे सुनंदा आपल्या येणाऱ्या बाळाबद्दल खूपच आनंदित होती. रोज त्याच्यासाठी नवीन नवीन कपडे खरेदी करायची, शॉपिंग करायची. खूप मजेत आपले जीवन जगत होती. काही दिवसानंतर दिवाळीचा सण येणार होता आणि वृद्धाश्रममधले काही जण आपल्या घरी दिवाळीमध्ये आपल्या मुलाच्या सुनेच्या घरी भेटायला जाणार होते. त्यामुळे राधाबाईंची सुद्धा खूप इच्छा झाली की आपल्या मुलाला एकदा तरी भेटून यावे, कारण त्या न सांगताच ते घर सोडून निघून आल्या होत्या. वृद्धाश्रममधून 1 तासाची सुट्टी घेऊन त्या आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या घरी खूपच पाहुण्यांची ये-जा होती. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर राधाबाईंना कळाले की त्यांच्या सुनेचे वटीभरण आहे आणि खूप सारे पाहुणे आले आहेत. आचारी लोक जेवण बनवत होते आणि नोकरचाकर साफसफाई करत होते. राधाबाईंनी विचार केला, जर त्यांच्या सुनेने त्यांना पाहिले तर उगाच रागराग करेल. त्यामुळे त्यांनी कामवालीची साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेऊन घरामध्ये घुसल्या. राधाबाईसुद्धा विचार करत होत्या की काय नशीब आहे माझे, स्वतःच्या घरात असा वेश बदलून जायला लागत आहे. मुलाच्या आणि सुनेच्या खोलीच्या बाहेर झाडू घेऊन त्या केर काढू लागल्या. तेव्हा त्यांनी जे ऐकले ते ऐकून तर त्यांचे डोळेच मोठे झाले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यांचा मुलगा संजीव जोरजोरात हसून आपल्या पत्नीला सुनंदाला म्हणत होता, आपण सुद्धा काय मस्त खेळ खेळला आहे, किती जबरदस्त नाटक केले आहे फक्त आईला या घरातून बाहेर काढण्यासाठी, आणि आईला पूर्ण सत्य माहितीसुद्धा पडले नाही. ती विचार करत होती की मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो, माझा मुलगा मला घरात ठेवू इच्छित आहे, फक्त सुनंदालाच या घरातून मला बाहेर काढायचे आहे असेच तिला वाटत होते. पण खरं सांगू का सुनंदा, मला स्वतःलाच तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती, कारण आपल्या दोघांना घरात मजेत राहायला मिळावे म्हणून दोघांनी मिळून ते नाटक केले होते. त्यामुळे ती म्हातारी स्वतःच घर सोडून निघून गेली आणि कायमची आपली सुटका झाली.
आणि एवढे घडूनसुद्धा लोकांची बोलणीसुद्धा ऐकावी लागली नाहीत. सुनंदासुद्धा संजीवचे बोलणे ऐकून हसत होती आणि म्हणाली, हो संजीव, तुझा तो साडीवाला ड्रामासुद्धा खूप जबरदस्त होता. संजीव म्हणाला, आणि सुनंदा, तू जेव्हा घर सोडून निघून गेली तेव्हा आईची काय अवस्था झाली होती विचारू नकोस. अगं, तिने खाणेपिणेही सोडले होते. संजीव बोलतच होता की सुनंदा म्हणाली, सोडा ना हो, आज आपण त्या म्हातारीची आठवण काढून आपला दिवस का खराब करत आहोत. तेव्हा संजीव म्हणाला, हो, बरोबर बोलत आहेस सुनंदा तू. थोड्याच वेळात सर्व पाहुणे येणार आहेत. मी बाहेर जाऊन बघतो. गुलाबजामुन, पुरी भाजी, काय काय पदार्थ बनवून झाले आहेत ते पाहून येतो, कारण पदार्थांची व्यवस्थित मांडणी करून ठेवावी लागेल. आणि हो, आता आईची ती मोठी खोली रिकामी झाली आहे. आपण त्याच रूममध्ये कार्यक्रम करूया. मी त्या रूममधून त्या म्हातारीचा फोटोसुद्धा काढून ठेवतो, कारण कोणाच्याच नजरेस ते पडू नये. नाहीतर लोक विचारतील की आई कुठे आहे. बरं झालं या घरातील कटकट निघून गेली. आता आपल्याला तो या घरातील नाराज चेहरासुद्धा पाहावा लागणार नाही. संजीव आता आपल्या आईच्या खोलीमध्ये जाऊन एकत्र असणारा आईचा आणि त्याच्या बाबांचा फोटो काढून खाली फेकून देतो आणि आईचे कपाट उघडून त्यातून तिची पैठणी साडी काढतो आणि सुनंदाला म्हणतो, स्वीटहार्ट, ही साडी तर मी तुझ्यासाठी आणली होती. तुझ्यावरच ही साडी खूप सुंदर दिसेल. आता लगेच ही साडी नेसून ये. साडी पूर्ण 9,000ची आहे. सुनंदा आता खूपच खुश होती. दोघांच्या आनंदाला तर पारावरच उरला नव्हता. परंतु बाहेर उभे असलेल्या राधाबाईंना आपल्या मुलाची अशी घृणास्पद वागणूक पाहून खूप रडायला येत होते. त्या विचार करत होत्या की मला असे वाटत होते की माझा मुलगा माझ्या आठवणीमध्ये तडफडत असेल, पण इथे तर त्याच्या बायकोसोबत तो ऐश करत आहे आणि मी मात्र वृद्धाश्रमात रडून रडून कसे तरी दिवस ढकलत होते. माझा मुलगा इतका नालायक निघाला आहे आणि अशा मुलासाठी मी अश्रू ढाळत होते. पण बरे झाले, माझ्या मुलाचे सत्य माझ्यासमोर आले. तेवढ्यात सुनंदा राधाबाई जवळ आली आणि म्हणाली, हा फोटो घे आणि त्या बाहेरच्या डस्टबिनमध्ये फेकून दे. एवढे बोलून सुनंदा आपल्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून जाते. राधाबाईंनी आपल्या चेहऱ्यावरून पदर घेतला होता, त्यामुळे सुनंदा त्यांना ओळखू शकली नाही. राधाबाई एकदा त्या फोटोमधला आपल्या पतीचा फोटो पाहतात आणि शेवटी राधाबाई फोटो फ्रेम बाहेरच्या डस्टबिनमध्ये फेकून देतात आणि आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून त्या आपल्या मुलाला आणि सुनेला सुद्धा कायमचे आपल्या हृदयातून काढून फेकून देतात. मग थोड्या वेळ आपल्या खोलीमध्ये जातात आणि तिथून बाहेर निघून पुन्हा वृद्धाश्रमात परत येतात. परंतु राधाबाईंना पाहून वृद्धाश्रमातील लोक आश्चर्यचकित झाले होते, कारण राधाबाई पहिल्यापेक्षा खूप खुश दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आणि त्यांचे बदललेले वागणे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. तर इकडे सुनंदा आणि संजीव दोघे मिळून आपल्या येणाऱ्या बाळाच्या आनंदात चांगली मस्तपैकी पार्टी करतात. दोघेही ती पार्टी खूप एन्जॉय करतात. शेवटी वेळ अशीच निघून जाते आणि सुनंदाच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली. पण नशिबाला काहीतरी वेगळेच मान्य होते. गर्भशयामध्ये बाळाच्या गळ्याला नाळेने वेढा मारला होता आणि त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली आणि त्यात भर म्हणून तिचे ब्लिडिंगही खूप होऊ लागले. बाळाचे डोकेसुद्धा वर होते. डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन करायला सांगितले आणि म्हणाले की लगेच ऑपरेशन केले नाही तर आईच्या जीवाला आणि बाळालाही धोका होऊ शकतो. पण बाळाने तर गर्भातच जीव सोडला होता. संजीवने सुनंदाला वाचवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या धावपळीत आणि ऑपरेशनमध्ये त्यांचा खूपच खर्च झाला. खूप ब्लिडिंग झाल्यामुळे आणि बाळाला नाळीचा वेढा बसल्यामुळे ऑपरेशनच लगेच करायला लागले होते. विदेशातून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला होता. त्यांना बोलवावे लागले होते. त्या ऑपरेशनमध्ये संजीवची जमापुंजी खर्च झाली होती. थोडक्यात काय तर संजीव आता रस्त्यावरच आला होता. खूप दिवसांपासून ऑफिसला सुट्टी घेतल्यामुळे त्याला ऑफिसमधून काढण्यात आले. आता तर त्याला नोकरीतून हात धुवायला लागला होता. सुनंदा पूर्ण 20 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिथे थोडाफार तिच्या माहेरच्यांनी खर्च केला होता. घरी आल्यानंतर सुनंदा आपल्या मुलाच्या आठवणीत खूप रडत असायची आणि संजीव तिला दिलासा द्यायचा आणि म्हणायचा, सुनंदा, अशी हिंमत हारलीस तर कसे होईल. तेव्हा सुनंदा म्हणाली, संजीव, आपलं घर खर्च कसा चालेल. तुमची तर नोकरीसुद्धा गेली आहे आणि आता मी खूप अशक्त आहे. मी जेवणसुद्धा बनवू शकत नाही. आपल्याला तर एक नोकर ठेवावा लागेल. जर आई असत्या तर कदाचित या वाईट परिस्थितीमध्ये आपली त्यांनी मदत केली असती. माझी आईसुद्धा आता या जगात नाही की मी माहेरच्या लोकांकडे मदत मागू शकेल. एकटे बाबा काय करतील.
हॉस्पिटलमध्ये त्यांनी शक्य तेवढी मदत केली. संजीव आता काय करायचे? तेव्हा संजीव म्हणाला, चिंता करू नकोस सुनंदा, जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण या मोठ्या घराला रेंटवर देऊ. त्यामुळे काही दिवस तरी आपले चांगले जातील आणि तुझ्या औषधांचा खर्चसुद्धा सुटेल. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. संजीवने दरवाजा उघडला तर दरवाजात एक माणूस उभा होता. त्याच्या हातामध्ये एक लिफाफा होता. तो माणूस म्हणाला, मिस्टर संजीव पाटील तुम्हीच का? हो मीच आहे. तुम्ही कोण आहात? तो माणूस म्हणाला, हा लिफाफा घ्या आणि तो उघडून तुम्हीच बघा. संजीव लिफाफा उघडून पाहतो तर त्याला घर खाली करण्याची नोटीस आलेली असते. संजीव आश्चर्याने म्हणतो, तुम्ही कोण आहात? तुमची अक्कल ठिकाणावर आहे का? हे घर माझे आहे आणि तुम्ही कोण मला सांगणारे की हे घर खाली करा? तेवढ्यात सुनंदासुद्धा म्हणते, हे घर आमच्या मालकीचे आहे आणि तुम्ही आम्हाला हे घर खाली करायला सांगत आहात? ही नोटीस कोणी पाठवली आहे? त्यावर तो वकील माणूस म्हणतो, तुमची आई राधाताईंनी. त्यांनी असे सुद्धा म्हटले आहे की हे घर तुम्ही लोकांनी जबरदस्ती त्यांच्याकडून काढून घेतले आहे. यावर सुनंदा लगेच म्हणाली, अहो कोण राधाताई? त्या तर या जगातच नाही. तेवढ्यात राधाबाई टाळ्या वाजवत आतमध्ये येतात आणि म्हणतात, अगं जिवंत सासूला सुद्धा तू मारलेस की. मी अजूनही जिवंत आहे आणि हे घर तुम्हा लोकांना खाली करावेच लागेल. राधाबाईंना पाहिल्याबरोबर सुनंदा म्हणते, आई आम्ही तुमचीच मुले आहोत ना आणि तुमच्याकडे तर घराचे कागदपत्र नाहीत. मग तुम्ही हे घर आम्हाला खाली करायला कसे सांगू शकता? संजीवसुद्धा म्हणाला, हो घराचे कागदपत्र तर आमच्याकडे आहेत. आणि आई ते सुनंदाचे बोलणे राहू दे. तू पहिले सांग, तू न सांगता कुठे गेली होतीस? मी तुला किती शोधले. आता एवढ्या दिवसांनी भेटली आहेस आणि येऊन लगेचच म्हणत आहेस की घर खाली करा. आई मी तुझ्या आठवणीमध्ये खूप रडत होतो ग. पण आता तू आली आहेस ना, आता मला खूप चांगले वाटत आहे बघ. संजीवचे बोलणे ऐकून राधाबाईंनी त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाल्या, मला मूर्ख बनवण्याचे नाटक बंद कर. आता तुझे सर्व सत्य मला समजले आहे. तू तर माझा मुलगा होतास. मी माझ्या पोटात वाढवून तुला जन्म दिला आहे. अरे तुझ्यापेक्षा तर चांगली सुनंदा आहे. ती माझ्या तोंडावर तरी बोलत होती, पण तू पाठीमागून खंजीर खुपसलास रे. ज्या दिवशी तुम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करत होता, लोकांना पार्टी देत होता, त्या दिवशी मी या घरातील कामवाली बनून आले होते. तेव्हा मी तुझं आणि सुनबाईचे सर्व बोलणे ऐकले होते. जेव्हा सुनबाईने माझाच फोटो मला डस्टबिनमध्ये टाकण्यास सांगितला, तेव्हा मी माझ्या रूममध्ये जाऊन घराची सर्व कागदपत्र घेतली. कारण हे घर माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर केले होते. पण आता हे घर मी वृद्धाश्रमाच्या नावावर केले आहे आणि या घरामध्ये मला आता वृद्धाश्रम बनवायचे आहे. कारण एखाद्या मुलाने जर आपल्या आईबाबांना घराबाहेर काढले तर कमीत कमी त्यांना राहण्यासाठी एक छत तर मिळेल. आता तुम्ही दोघे इथून जाऊ शकता. मला तुमच्या दोघांचाही चेहरा पाहायचा नाही. आपल्या आईचे बोलणे ऐकून संजीवला तर मोठा धक्काच बसला. दोघांनीही लज्जेने माना खाली घातल्या. माफी मागत राहिले, परंतु राधाबाईंनी त्यांना माफ केले नाही आणि नाईलाजाने त्या दोघांना घर सोडून तिथून निघून जावे लागले आणि रस्त्यावरचे भिकारी बनून इकडे तिकडे भटकतच राहिले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, राधाबाईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला जी शिक्षा दिली ती बरोबर आहे की चुकीची? राधाबाईंनी त्यांना माफ करायला हवे होते का? तुमचे मत कमेंट करून मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.